मित्रांनो, तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता तर बकासूर आलेला आहे आंजर्ले बीचला। तर मित्रांनो, रात्रीचा प्रवास आणि कालचा प्रवास एकंदरीत आपला झालेला आहे। रात्री उशीर झाल्यामुळे तुम्हाला काही कनेक्ट होता आलं नाही। तर आज आपण आलेलो आहेत दापोली येथील आंजर्ले बीच। आंजर्ले बीच काय असते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि आल्याच्या नंतर राहायचं कोणतं, आमच्या हक्काचं टर्टल रिसॉर्ट। कुठं? आंजर्ले। वर दिलेला नंबर, ॲड्रेस कॉल करणे आणि ओरिजिनल एअर कंडिशन बीच लगतच राहण्याची सुंदर आणि उत्कृष्ट जागा म्हणजे कोणती? टर्टल बीच रिसॉर्ट आंजर्ले। चला, दिवसभराचा एन्जॉय आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला बघावं लागतील। फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर मित्रांनो, आज आपण आंजर्ले बीचला आलेले आहेत टर्टल होमस्टेला। तर इथं आल्याच्या नंतर आमच्या इथला एक मित्र आहे प्रतीक म्हणून, प्रतीक भाऊ। तर त्यांनी म्हणला, दादा मी तुम्हाला नाश्ता खाऊ घालतो। तर नाश्ता करायचा कोणता? तर ओरिजिनल कोकण पद्धतीचा नाश्ता काय असतंय, आणि इथं जेव्हा पण तुम्ही टर्टल स्टेला येताल त्यावेळेस तुम्हाला नाश्ता इथंच करायला भेटेल, ते पण A1 क्वालिटीचा ओरिजिनल कोकणी नाश्ता। तर या। तर मित्रांनो, हे बघा, डोसा दिसतंय का नाही? पण हा डोसा नाही, हा कोकणी घावन म्हणतात। ताई बघा, केळाच्या देठीने कसं तेल लावतात, आणि हे घावन नेमकं बनवतो कसं, पातळ डोश्याच्या पिठा टाईप असते ते। आटाट माझ्या तोंडाला पाणी यायले। टाकल्याच्या नंतर झापणे, आणि झापल्याच्या नंतर असं असं घावन तयार होईल। उगा नाही, एक नंबर स्मेल तर येत आहे, आणि पोटात तर आग पडलेली आहे त्याचा वास बघूनच। तर आपण जास्त, आणि ह्याच्यासोबत काय असते दादा? आता कोकण म्हणलं की नारळाला काय कमी आहे? हो का, नारळाची चटणी कशासोबत? घावन सोबत। तर आपण नाश्ता करू, टेबलवरील नाश्ता सुंदरपैकी जेवण करू। बाकीचं नाश्ता खाल्ल्यावर सांगतो काय क्वालिटी आहे। अरे 3-3 प्लेट कशाला आणलं या वागा? हे सगळं मी एकटाच खातो की टेन्शन कशाला घ्यायला असतं? कोकणात अजून माहीत नाही बकासूर कोण आहे ते। तर मित्रांनो, आपल्या इकडे ह्याला धिरड्या टाईप म्हणतात, धिरडा। जसं की डोसा आहे पण पातळ डोसा आहे, म्हणजे लवचिक डोसा आहे, म्हणजे उत्तप्पा पण म्हणू शकतो। पहिला घास खातो मी, दाखवतो तुम्हाला। एक नंबर क्वालिटी आहे। तर मला काय म्हणायचं, गोवा झालं, दिव्यागार झालं, गणपतीपुळे झालं, हे बीच सगळे वेगळे बीच आहेत। तुम्ही एकदा आंजर्लेला दापोली येते या, तुम्हाला बीचचा काय मजा असते, आणि प्रायव्हेट बीच असते त्याची काय मजा असते ते तुम्हाला आम्ही आता बीचवर गेल्या दाखवू। सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करून मोकळं होतो। धन्यवाद। तर चला, हे चल सांग्या। चला अण्णा, चला, बाबाचं दाखव। बाबा, बाटल्या घे, बाटल्या। समुद्राचं पाणी प्यायचं नसतंय। तर बघा मित्रांनो, केळीचे पानं आपल्याला कधीतरी बघायला भेटतात। A1 क्वालिटीचे ओरिजिनल कोकणातले केळ आहेत, आणि सुंदर असं बीच आहे। अरे ज्याला कोणाला हेव का, कोकणात नारळाला काय कमी? हेव का, हेव का? नारळ, फुल पाणी। आणि तुम्हाला अजून एक सांगतो कोकणातली गोष्ट, विहीर दाखवतो तुम्हाला। विहिरीमध्ये पाणी बघा, आणि किती खोल असते बघा, हो का, फुल पाणी। कसा आहे नजारा? तर मित्रांनो, असल्या प्रत्येक गोष्टीचा जर आनंद घ्यायचा आहे तर कुठे यायचं? आंजर्ले टर्टल होमस्टे। खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा, बुक करायचं, विथ फॅमिली यायचं। 4 रूम, फुल एअर कंडिशन, आणि फुल फॅमिली सपोर्ट आहे। तर बघा मित्रांनो, हे कोकणातलं एक म्हणजे कोकणाला एक निसर्गातर्फे भेटलेली एक गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट आहे। सुपारीचे झाडं बघा, सध्या सुपाऱ्या लागलेल्या नाहीत, नाहीतर आमचे 1-2 विमल मावा खाणारे मित्र आहेत, त्यांना सुपाऱ्या घेऊन गेलो असतो। A1 क्वालिटीचं वातावरण आहे, आणि बघा ना किती सुंदर आहे ते। तर मित्रांनो, बीचवर जाताना आम्ही 2 बॉटल पाणी घेतलेलं आहे सोबत,
लोक म्हणतात सकाळी सकाळी पाणी बॉटलची काय गरज आहे, पण मित्रांनो समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाहीत. तसेच काही लोक आपल्या जीवनामध्ये असतात, सोबत असतात, पण काही कामाचे नसतात. तसं समुद्राच्या पाण्याचं आहे. उशाला अथांग सागर आहे, पण त्याला आपण घोटभर सुद्धा पिऊ शकत नाहीत. असे लोक आपल्या आजूबाजूला असतात. गोड बोलतात, हाय बाय लाय बॉय करतात, पण हरामखोर साले कधी आपल्या कामाला येत नाहीत. एकदा तिकडला दाखव सांगा जरा कसा आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात येऊन लाईफ एन्जॉय करायची असेल तर कुठे यायचं? टर्टल होमस्टे आंजर्ले. मित्रांनो तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता तर बकासूर आलेला आहे आंजर्ले बीचला. दापोली तालुक्यामध्ये A1 बीच, फॅमिली बीच, सुनसान बीच आहे. A1 क्वालिटीचं सुंदर समुद्र, सुंदर निसर्ग, A1 क्वालिटी, एकच नंबर. तर बाय बाय मित्रांनो, तुम्हाला यायचंय तर खाली कमेंट करा, या नंबरला फोन करा, आजच आपलं बुक करा स्टे होम आणि नंबर 1 क्वालिटीनं एन्जॉय करा. धन्यवाद. तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बकासूर आता डॉल्फिन होणार आहे. पाणी बी भरपूर येत आहे, तर विचार कसला करता यार. फॉलो करा, लाईक करा राव, तुमच्यासाठी एवढं परेशान होतो आम्ही. हा धन्यवाद. संग्याला समुद्र बघायचा होता म्हणून खास आम्ही समुद्रावर आलेले आहेत. तुम्हाला सांगतो ते बी कुठं? आंजर्ले बीच, दापोली तालुका. खाली नंबर दिलेला आहे, यायचा आणि फुल धमाल एन्जॉय विथ फॅमिली. बघा तिकडे कुठं तरी कोणतरी दिसतंय का तुम्हाला बीचवर? हा फॅमिली सोबत एन्जॉय करायचं असेल तर फक्त एकच ठिकाण, आंजर्ले. तर बघितलं का मित्रांनो कसा आहे आंजर्ले बीच? हा तर टर्टल होमस्टेला यायचं, खाली दिलेल्या नंबरला फोन करायचं आणि विथ फॅमिली एकदम प्रायव्हेट बीचला एन्जॉय करायचा. ना कुणाचा गर्दा, ना कुणाचं टेन्शन, ना कुणाची चिकचिक, ओनली एन्जॉय. हा मी तर आलोय, तुम्ही कधी येणार कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद. तर मित्रांनो इथं ही वाकटी वाळू घातलेली आहे, म्हणजे मासे. वास तर ह्याचा जहरीला येत आहे, पण हे जेव्हा वाळतील त्यावेळेस तेलात तळून खायला नंबर 1 लागतात, नंबर 1. पावसाळ्यासाठी सुकवलेलं आहे ते. आणि आता पावसाळा सीझन आल्यामुळे पावसाळ्यामध्ये भाजीपाला भेटत नाही, मच्छी मारण्यासाठी मध्ये जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे पावसाळाभर हे खाण्यासाठी हेच वापरतात लोक. तर चला सुक्कट खा, मजबूत राहा. तर आमचे मित्र आंजर्लेचे प्रतीक भाऊ आहेत. तुम्हाला कुणाला जरी आंजर्लेला आला तर आमच्या प्रतीक भाऊला भेटा. इथं पण बघा सुक्कट वाळू घातलेली आहे सगळी. हे सर्व पावसाळ्यासाठी व्यवस्था असते, कारण इकडं बघा सगळीकडे इथे जसं नाही, त्या साईडला पण तुम्हाला तेच मिळणार. सगळीकडे तुम्हाला सुक्कटच वाळू घातलेली दिसणार. कारण का पावसाळ्यासाठी हे फूड रिझर्व करावं लागतं मित्रांनो. कारण इकडं पाऊस 2-3 महिने असा पडतो की थांबतच नाही. बरोबर आहे का? बरोबर. मग पावसाळाभर हेच एन्जॉय करायचं का? हे असतं बारीक सुकट असते, हा याला वाकटी बोलतात. वाकटी. हा जे भाजून मध्ये चुलीमध्ये भाजून हा भाकरी सोबत तेलात फ्राय वगैरे करून. हा प्युअर प्रोटीन सोर्स म्हणजे वाकटी. तिकडे दाखव हरणे बंदर, ते मच्छी मार्केट आहे. ते मच्छी मार्केट आहे पूर्ण. ते जी छत्र्या आंब्रेला दिसायला आणि बघा सगळ्या बोटी एका ठिकाणी आणून थांबवलेल्या आहेत. हा स्टॉप आहे इथे. आता डिझेल भरायचं सगळं. हा प्रत्येकाचं म्हणजे जो तो येईल तो आपापल्या बोटीमध्ये डिझेल भरून घेणार, मग असे फिरून समुद्रात जातात. डिझेल कोण भरणार? ते आपापल्या बोटी मालक. तिथे आपलं डिझेलचा टँक आहे त्यांचा साठा, फक्त मच्छीमारांसाठी. तर मित्रांनो आज प्रतीकला विचारलं, समुद्र आज गडूळ अर्धा आणि तिकडं 2-3 कलर दिसायलेत. तुम्ही दाखवा संगम, एकदा झूम करून दाखव. समुद्राचे 2-3 कलरचे पट्टे दिसायलेत. इथे गडूळ आहे, त्याच्या पुढे निळा आहे. गडूळ आहे, त्याच्या पुढे फिकट निळा आहे आणि त्याच्या पुढे डार्क निळा आहे. तर ह्याचं कारण काय? पावसाची सुरुवात लागलेली आहे.
प्रतीक काय सांगू शकतील, काय म्हणते त्याला? याला उधाण म्हणतात. हे उधाण चालू झालंय, म्हणजे आता बोटिंग म्हणा, मच्छीमारी वगैरे सगळी बंद होणार 2 महिने. हा नारळी पौर्णिमेला स्टार्ट होतं, राईट. तेव्हा उधाण कमी होतं समुद्राचं. आता हे उधाण आलंय, पाणी गदगद झालं, म्हणजे पाऊस येण्याचे सिम्पटम चालू झाले. हा म्हणजे पाऊस येण्याचे लक्षणं चालू झाले. आणि लक्षणं तुम्हाला बोटीवरून कळल. सगळ्या बोटी एका कोपऱ्याला लागलेल्या आहेत. आणि आता ह्या सर्व बोटी काढून किनाऱ्याला व्यवस्थित पार्क करतात 2 महिन्यासाठी. आणि बाकी फुल एन्जॉय. हे वाकट सुकट बोंबील खाऊ खाऊ फुल आनंद 2-3 महिने. कारण पुन्हा पाऊसच सुधरू देत नाही यांना. हा तर चला मित्रांनो, आंजर्लेला या, खाली दिलेल्या नंबरला फोन करा. होमस्टे सुंदर प्रकारे आहे. आमचा प्रतीक भाऊ आहे, जेवणाची उत्तम व्यवस्था करतो. सुंदर जेवण आहे आणि प्युअर कोकणी जेवण खायला मिळेल तुम्हाला. तर मित्रांनो धन्यवाद. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. असंच बकासूरला प्रेम देत राहा. तुम्हाला एक ना एक दिवस आपल्या महाराष्ट्राचं नाव पूर्ण जगामध्ये गाजवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. कुठले तुम्ही? आम्ही सांगले. तर मित्रांनो, आंजर्ले असो किंवा हरणे बंदर असो किंवा महाराष्ट्राचा कोणताही कानाकोपरा असो, आपले फॅन आणि आपले मित्र भेटणार म्हणजे भेटणार. कसं वाटतं व्हिडिओ बघून? खरं सांगायचं छान वाटते. मजा येते का नाही? छान वाटतं. बस झालं, अजून काय घ्यायचं? लोकाला तकलीफ द्यायची नाही, लोकाला खुश ठेवायचं, आनंदी राहायचं, आनंदी जगायचं. चला, खूप खूप धन्यवाद तुमचे. हरणे बंदर म्हणलं की मासे आले, मासे म्हणलं की वास आला, वास म्हणला की पोटात आग पडली. तर तुम्हाला दाखवतो नेमकं समुद्रातले मासे असतात कसे. आता सध्या मार्केट जरा डाऊन झालेलं दिसायले. इकडे तुम्हाला पॉपलेट दाखवतो. हे काय? कोळंबी. कोळंबी आहे, मोठी कोळंबी. हे कोळंबी, हे व्हाईट पॉपलेट, हे पॉम्पलेट. हा आणि आणि हे? खापरी. हा? खापरी पॉपलेट. खापरी पॉपलेट. हा हा. आणि हे काळा, तो हलवा आणि ती सुरमई. ते काय आहे? मीठ लावलेलं खारी. ते सुकवलेली सुरमई आहे ती. ते पण पावसाळ्यासाठीच सर. हा, खारी असते का ना साखर लावलेली, तसं आहे का नाही मीठ लावलेली. एक नंबर क्वालिटीची सुरमई म्हणजे विषय मिटला हो. नंबर 1. हे बघा, तोंडाला पाणी सुटलं बघा. आणि हे सोडे आहेत, ते सोडे. तर मग मित्रांनो, कसा वाटला आंजर्ले? पाठीमागचा नजारा बघा, हरणे बीच, हरणे गाव, आणि लेफ्ट साईडला आपलं आंजर्ले, त्याचा पण सीन दाखवू आपण. तर फॅमिली सोबत सुंदर ट्रिप करायची तर खाली दिलेला नंबर आणि ॲड्रेस आहे, या फुल एन्जॉय करा. बघा, फॅमिली सोबत एन्जॉय करायचं म्हणजे गोवा नाही, आंजर्ले, दापोली. धन्यवाद. तर भरपूर साईड सीन झाल्या, बीच झाला, दर्शन झालं, हरणे बंदराला गेलो, मच्छी मार्केटला गेलो, सगळं झालं. सगळं झाल्याच्या नंतर पेटपूजा गरजेची आहे का नाही? प्रतीक भाऊनं जेवण सुंदर बनवलेलं आहे. तर जास्त वेळ न घेता, तोंडाला पाणी येत आहे, बस कर आता खाऊन सांगतो. पण यायचं कुठं? आंजर्ले. ना गोवा ना कुठलेही बीच, ओनली आंजर्ले. तर बघा, हे काय काजू वाटतेत का तुम्हाला काजू आहेत म्हणून? पण काजू काढायची हीच पद्धत आहे. आज आपले प्रतीक भैयाचे वडील होते, तर वडिलांनी आपल्यासाठी खास काजू आणलेले आहेत. ज्याला काय म्हणतात, कोकणचा मेवा. काजू नेमका खायचा कसा? झाडाचा तर तोडून आपण खात नाहीत, आणि बहुतांश लोकांना माहित नाही की काजू नेमका खायचा कसा असतंय. तर ते आज आपण काका म्हणले मी तुम्हाला काजू, आता ह्या जे काजूच्या जे बिया म्हणते ते, हे बिया भाजून घेतलेले आहेत. आणि भाजून घेताना काजू काढायचा कसा? ए राजू, काजू काढायचा कसा मी तुला सांगतो. हा, काका म्हणले तुम्हाला येणार नाही, म्हणून आता आपण काका कसं काढते ते बघूत, आणि मी खायचं काम करतो. आता हे आपण खाऊ शकता. साल काढायची. यहाँ है असली खेळ. हे आपला काजू. काय एवढा महाग का असतो आज कळालं, त्याची लय प्रक्रिया किचकट. ओरिजिनल
म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण ओल्या शेंगदाणे भाजतो का, ओल्या शेंगा तसा एकदम. आणि तोंडात आता काजू म्हणल्यावर त्याची टेस्ट नो चॅलेंज आहे. आणि विशेष म्हणजे हो का, हा भाजलेला काजू अप्रतिम, एक नंबर. तर मित्रांनो, आपल्या दुकानात जे काजू भेटतात त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट एवढी स्वीट आहे. इम्पोर्टेड काजू वगैरे असतात त्याची काय एवढी क्वालिटी नाही. तुम्ही कोकणातले काजू बघा, A1 दिसायला जरी छोटा असला पण टेस्ट नंबर 1. काका इकडे द्या दगड, मी एकदा ट्राय करतो. आयतं खायचा लय मला कंटाळा आहे. स्वतःच्या मेहनतीने काढलेला काजू. ऐ राजू, हा काजू म्हणजे आपण बी काजू फोडून खाऊ शकतो. काही काजू करपले जरा जास्त विस्तू लागल्यामुळे. प्रतीक भाऊ आपल्या सोबत आलेला आहे. प्रतीक, खा मी फोडलेले काजू. हो काय, ह्याच्यातून तर फेसच निघायलाय. चीक आहे. चला, प्रतीक भैयानं सांगितलंय नेमका मार कुठं मारायचा ते. अरे वा, जरा पावर जास्तच आहे आपला. आपल्या इकडं भुईमुंगाच्या शेंगा भाजताव तसे आहेत, पण इथं काजू भाजतात. तर मित्रांनो, काजू काय सोपं काम नाही. काजूसाठी राजूला बी लय पापड बेलावं लागलेत. A1 क्वालिटीचे काजू कोकणामधले. खरंच क्वालिटी गोड आणि सुंदर आहे. हात बी काळे झालेत माझ्या तोंडावनी. बाकीचे सांगाने फोडून खाते. चहा पितो आणि मी निघतो पुढच्या प्रवासाला. धन्यवाद. कोकणात या, एन्जॉय करा. कुठं? आंजर्ले बीच. खाली दिलेल्या नंबरला यायचं आणि असला फुल एन्जॉय करायचा. धन्यवाद.